व्यवस्था त्या माध्यमातून केलेली आहे। प्रत्येक घटकांना काँग्रेस पक्षामध्ये जोडण्याच्या दृष्टिकोनातला जो प्रयत्न आम्ही सुरू केलेला होता त्याच्यामध्ये जवळपास आम्हाला यश आलं आणि आत्तापर्यंत जवळपास आता 15 लाख ऑफिस बेरर म्हणजे काँग्रेसच्या विविध सेलमध्ये पदाधिकारी आम्ही नेमलेले आहेत। आज प्रत्येक जिल्ह्याच्या सेलचे अध्यक्ष त्या सगळ्यांचं आज आम्ही या ठिकाणी एक वर्कशॉप ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या काँग्रेस पक्षाने दिलेल्या आहेत त्यांच्या कामाची जबाबदारी त्यांना दिली जाईल। त्याबद्दल तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की जसं आमचं डॉक्टर सेल आहे, आज महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत, वेळेवर लोकांना उपचार मिळत नाही आणि अशा वेळेस आमच्या डॉक्टर सेलच्या माध्यमातून एक ॲप आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्ते त्या डॉक्टराशी त्या ठिकाणी संपर्क करतील आणि तातडीनं रुग्णांना त्या ठिकाणी औषधोपचार आणि उपचाराची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्याचा जीव वाचवला जाईल। आणि काँग्रेस पक्ष आता या अधिवेशनामध्ये राज्याच्या बजेटला कमीत कमी 10% बजेट हा आरोग्य व्यवस्थेमध्ये खर्च केला पाहिजे, कारण की कोविडच्या नंतर अनेक आजारांना लोकांना पुढे जावं लागतं, अनेक लोकांचा जीव चाललेला आहे, घरातल्या कर्त्या लोकांचा जीव चाललेला आहे आणि महाराष्ट्रातल्या या ईडी सरकारमध्ये आणि आता 3 तिघाडा काम बिघाडा अशा सरकारमध्ये लोकांच्या आरोग्याची कुठली काळजी केली जात नाही आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेवर काँग्रेस पक्षाकडून लक्ष घातलं जाईल। जसं आपण पाहिलं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी, व्हीजेंटी यांना शिक्षणाच्या सोयी दिल्या गेलेल्या आहेत, स्कॉलरशिपच्या व्यवस्था केल्या गेलेल्या आहेत, पण अनेक मुलामुलींना त्या सेवेपासून व्यवस्थेपासून वंचित राहावं लागतं आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये मी उदाहरणार्थ काही सांगितलं, विविध आम्ही सेल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांच्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये येतील आणि सगळ्या घटकापर्यंत काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा त्या घटकांना न्याय देण्यासाठी ही लढाई उभी करेल आणि अशा पद्धतीची हे वर्कशॉप आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यासाठी मी इथं आलेलो आणि आपण पाहतात की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी इथं आलेले आहेत। कोविड काळात अनेक घोटाळे झाले असा आरोप देखील आता ठाकरे सरकारने केला असेल तर फडणवीस सरकारने देखील त्याला प्रत्युत्तर दिलं, कसं बघता तुमचं आरोग्य सेवेचा असं? खरं तर आपण पाहिलं की मी अनेकदा बोललो की महाराष्ट्राच्या जनतेची एक चूक झाल्यासारखंच महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं आहे। 105 आमदार भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये निवडून दिलेत आणि तिथंच खऱ्या अर्थानं राज्याच्या जनतेची चूक झाली अशा भावना आता जनतेच्या आहेत। आपण पाहिलं की 2019 पासून तर आतापर्यंत आपण जे पाहतो आहे डाका मारण्याचाच व्यवसाय भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। पहिले शिवसेनेचे आमदार चोरलेत, आता राष्ट्रवादीचे आमदार चोरलेत आणि राज्यामध्ये जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारून या ठिकाणी लोकांचे खिसे कापणं, जीएसटीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी विचाराला चोरणं अशा पद्धतीचं एक मानसिकतेनं भाजप काम करते आहे आणि जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष होते आहे आणि म्हणून या आरोप प्रत्यारोप रोज एक नवीन आरोप, रोज एक आरोपाचं त्याच्यावरचं मीडियामध्ये चर्चा, पण महागाईबद्दल कधी चर्चा केली जात नाही, शेतकऱ्यांच्याबद्दलची चर्चा कधी केली जात नाही, बेरोजगारांच्याबद्दलची चर्चा केली जात नाही, गरिबाबद्दलची चर्चा केली जात नाही आणि मैं नहीं खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारे 56 इंचीवाले स्वयंघोषित विश्वगुरू ते तर भ्रष्टाचाराचा विरोध करणारी आज आपण पाहतो की भ्रष्टाचाराची टोळकेच्या टोळके भाजपमध्ये समावेश करून त्यांना सन्मानित केलं जातं, मंत्रिपदात त्यांना घेतलं जातं, सत्तेमध्ये वाटा दिला जातं, अजून तिजोऱ्या लुटा अशा पद्धतीची व्यवस्था केली जाते आहे आणि म्हणून या सगळ्या मूळ प्रश्नाकडे आरोप प्रत्यारोपाकडे लक्ष देण्यापेक्षा काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जनतेचे प्रश्न घेऊन
जनतेच्या न्याय हक्काची लढाई लढणं हा काँग्रेसची भूमिका आहे. म्हणून कुठल्या पक्षाने कोणावर आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, त्याच्यावर काँग्रेसची कुठली भूमिका येणार नाही. सर, राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळा गट तयार केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदावरती काँग्रेस दावा ठरणार आहे का, काय झालं? हा दाव्याचा प्रश्न नसतं. विधिमंडळाचं किंवा लोकसभेच्या कामकाजामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधी पक्षात असतील त्याचाच विरोधी पक्ष नेता असतो. आजचं जे चित्र आपण पाहतोय की या सगळ्या चित्रामध्ये आज काँग्रेसच हा सगळ्यात विरोधी पक्षातला मोठा पक्ष आहे. त्यामुळे दावा करण्याची गरज नाही. ही प्रोसेस आहे विधिमंडळातल्या कामकाजाची. त्याच्यामध्ये स्पीकरला जेव्हा आम्ही पत्र देऊ त्यावेळेस प्रोसेसमध्ये ते ऑलरेडी आमचा विरोधी पक्ष नेता होईल. अधिवेशनापूर्वी एक बैठक असणार आहे कामकाजासंदर्भात. उद्धव ठाकरे गटातील आमदारांना बोलवण्यात आलेलं असं समजतं, त्यांची नावं नाही असं कामकाज समितीमध्ये सुनील प्रभू वगैरे सगळे होते. आता कुठल्या कारणानं त्यांना कमी केलं गेलं आणि स्पीकरनी का त्याच्यावर या पद्धतीचा हे निर्णय घेतलेला आहे याची माहिती मला अजून नाही. तुम्ही सांगता म्हणून हे कळतं आहे. पण जेव्हा विधानसभेचं अधिवेशन चालू होईल, कारण की आज विधिमंडळाचं कामकाज समितीची बैठक आहे आणि या कामकाज समितीमध्ये तसं आता तर आम्हाला 17 तारखेपासून विधिमंडळाचं अधिवेशन पावसाळी चालू होणार आहे. अशा पद्धतीचं आमच्याकडे कामकाजाचे, कारण की मागचं बजेट अधिवेशन संपलं त्या दिवशीच सरकारला जाहीर करावं लागतं की पुढचं अधिवेशन केव्हा. तर आज आता आम्ही 17 तारीख घेऊन चालतो आणि 17 तारखेपासून जेव्हा अधिवेशन चालू होईल आणि हे सगळे प्रश्न येतील तर त्या ठिकाणी सरकारला आम्ही त्याच्यातला जॉब विचारू. सर, काँग्रेसचे देखील काही आमदार संपर्कात आहेत. राष्ट्रवादीने वेगळा गट तयार केल्यानंतर काँग्रेसच्या अजून देखील एक वेगळा गट तयार होणार आहे. एक प्रदेश अध्यक्षात काय सांगाल, तुम्हाला काय माहिती आहे? राहुल गांधीची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा निघाल्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या पायाखालची वाळू सरकारला लागली आणि राहुलजीचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात यायला निघालं त्यावेळेस त्यांनी वातावरण सुरू झालं की राहुल गांधीजी पुढं जातील आणि मागं काँग्रेस गायब होईल. अशा पद्धतीचं वातावरण त्या काळात केलं होतं. कोणाला आठवत नसेल म्हणून मी आठवण करून देतो. भाजपचे मोठे मोठे नेते बोंबलीच्या ढेंडापासून बोंबलत होते. त्यावेळेस काँग्रेस फुटेल, काँग्रेसची लोक जातील अशा पद्धतीनं सांगण्यात येत होतं. त्याच्यात अशोक चव्हाण साहेबांचं नाव पुढं, आताही ते त्यांचंच नाव पुढं करतात. त्याच्यानंतर आपण पाहतोय की राहुलजी आले, उलटं काँग्रेस मजबूत झाली. राहुलजीच्या यात्रेच्या नंतर BJPच्या हातात ज्या काही आमदारकीच्या जागा होत्या, मग कसबा असेल, अमरावतीची पदवीधर असेल, नागपूरची शिक्षक मतदारसंघात ती जागा असेल, अशा 3 निवडणुका ज्या झाल्यात त्या भाजपच्या कोट्यातल्या जागा काँग्रेस जिंकल्या. उलट त्यांचेच आमदार गायब व्हायला लागलेले आहेत आणि म्हणून भाजप खिस्यानी बिल्लीसारखी त्यांची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की डाके मारणं, GSTच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुटणं आणि विचाराच्या माध्यमातून जे आमदार निवडून आले त्यांना ED आणि CBIची भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात घेणं, अशा पद्धतीचं जे चित्र सुरू आहे ते सगळं राज्यातील जनता बघताय. महाराष्ट्रातून एकही काँग्रेसचा आमदार या कृत्यामध्ये समाविष्ट होणार नाही, अशा पद्धतीची काँग्रेसची भूमिका आहे. तर अजितदादांनी 90 जागेचा मला सांगितलेलं आहे, तर कशा प्रकारची रणनीती ठरणार आहे? त्यांनी 90 जागा सांगितलेल्या आहेत. आता 3 तिघाडा काम बिघाडा हेच म्हणणारं भाजप होतं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार झालं. आता 3 तिघाडा झाला ना त्यांचा. दुसऱ्यावर बोट दाखवणारी भाजप आता 3 तिघाड्यात फसली. आता त्यांनी कोणते फॉर्म्युले द्यायचे, कोणाला तिकिटा द्यायच्या, कशा मारामाऱ्या चाललेल्या आहेत शिंदे गटात, भाजप आणि अजित पवारांमध्ये, या गटांमध्ये काय मारामाऱ्या चालल्या पाहत होत्या. पण वर्षा बंगल्यावर आमदारांची फ्रीस्टाईल झाली, एका मंत्र्याच्या गलपटावर मारलं गेलं, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. आता वर्षा बंगल्यावर समजा मारामाऱ्या होत असतील, लोकप्रतिनिधी मारामाऱ्या करत असतील, तर महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था काय असेल त्याचा अंदाज त्याच्यातून स्पष्ट होतं. आपल्याच माध्यमातून दाखवलं होतं की वर्षा बंगल्यावर काय तमाशा चाललेला आहे. तर म्हणून मी आपल्याला सांगतोय की ही जी काही परिस्थिती 3 तिघाडा काम बिघाडाची आता आलेली आहे त्याचे परिणाम
भाजपच्या या काटकारस्थानाला भाजपलाच भोगावं लागणार आहे असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहावी लागते, मात्र अनेक लोक त्या ठिकाणी गेले. आता राष्ट्रवादीला देखील आणखी मंत्रिपद मिळणार आहे, त्यामुळे ही भांडणं अजून वाढू शकतात. आता बिचारे भाजपवाले कोट वगैरे शिवून होते, त्यांचे कपडे तर वाया गेलेत आता असं दिसत आहे. परवा शिंदे गटाचे काही लोकांनी सांगितलं की अशी चर्चा करतात आपसामध्ये की आमच्या तर आम्ही टेलरलाच वापस करून टाकले कपडे, काही आता संधी नाही. ही एक प्रकारची थट्टा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लोकशाहीला, लोकांच्या मतावर मस्ती करणारी जी कुठली जमात असेल ती भाजप आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा आणि जनतेच्या मताला अवमानित कसं करायचं हे भाजपनी आता देशाच्या जनतेला शिकवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता जनता फार सतर्क आहे. तुम्ही सामान्य माणसाला विचारा, त्या काँग्रेसशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची भूमिका आज महाराष्ट्रात नाही तर देशाच्या जनतेची झालेली आहे. पूरक वातावरण काँग्रेसला, त्यामुळे सीटा वाढण्याची शक्यता आहे. बिलकुल आरामात काही तसंही महाराष्ट्रामध्ये हे काँग्रेसचंच बालेकिल्ला राहिलेला आहे. काही कारणानं आम्ही मागं पडलेलो होतो, पण आज आपण पाहतोय की आमच्या सगळ्या घटकाला काँग्रेसमध्ये स्थान देण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याचाच प्रत्यय आहे की आज इथंही ठाण्यामध्ये जे आमच्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक घटकातून प्रत्येक स्तरातून या ठिकाणी आमच्या सेलच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे ही चुनक आहे. आमचा तर टार्गेट आहे की सेलमध्ये 40 लाख ऑफिस बेरर आम्ही सेलमध्ये आम्ही निर्माण करू. बघा आमच्या फ्रंटलमध्ये महिला काँग्रेस आहे, युवक काँग्रेस आहे, NUC आहे, सेवादल आहे आणि आमचं काँग्रेस आहे. याला पकडून आमचे ऑफिस बेररांची संख्या मोठी होणार. प्रत्येक बूथवर आमचा ऑफिस बेरर आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्ष या भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेच्या बद्दलचं, हुकुमशाही व्यवस्थेच्या बद्दलची जाणीव करून देईल आणि जनतेला जागृत करेल. आणि काँग्रेस पक्षच हा तुमच्या सगळ्यांचं भलं करू शकतं. मग शेतकऱ्यांचं असेल, आदिवासींचं असेल, शेड्यूल कास्टचं असेल, OBCचं असेल, भटक्या विमुक्त जातीचं असेल, अल्पसंख्याकाचं असेल, सगळ्या जाती धर्माचं भलं हे काँग्रेस पक्षच करू शकतं. आणि काँग्रेस पक्ष गेल्या 55 वर्ष या देशामध्ये सत्तेत राहिले, तर या देशाला मोठंच करण्याचं काम काँग्रेसने केलं. पण 9 वर्ष आता पूर्ण झालेत मोदी सरकारला. या 9 वर्षामध्ये देशाला बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं ठरवून केलेलं आहे. देश विकून देश चालवत आहे हे देशाच्या जनतेला आता कळायला लागलेलं आहे. बेरोजगारांचा देश निर्माण करणं आणि मूठभर आपल्या मित्रांच्या घरामध्ये जनतेचा पैसा लुटून देणं हेच BJPचं एकमेव काम आहे. हे आता जनतेला स्पष्ट झालं. पवारांकडे आमदार कमी आहेत, त्यामुळे जागा वाटप त्याच्याकडे गणित असणार आहे आणि काँग्रेसचा देखील भाव वाढणार आहे. काही भाव वाढायचं नाही. काँग्रेसने कधी गर्व केलेला नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून मग आमचे शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आमचे डावी आघाडी असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन चालून काँग्रेस BJPला महाराष्ट्रातून संपूर्ण परास्त करण्याची मानसिकतेनं काँग्रेस काम करेल. नंतर KCR देखील आता महाराष्ट्रात येऊ लागला, त्यामुळे कुठेतरी फरक पडणार काय? असे खूप आलेत. कधी उत्तर प्रदेशमधून आलेत, कधी हैदराबादमधून आलेत, आता तेलंगणातून येत आहे. काही फरक पडत नाही. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जनता ही समजदार आहे. त्याच्यामुळे या अशा बाहेरच्या वावटाळाला महाराष्ट्रामध्ये कुठेही संधी नाही. राहुल गांधी संदर्भात निकाल असणार आहे. मोदी संदर्भात जे गुजरात न्यायालयामध्ये निकाल आहे, त्याबद्दल आम्ही लक्ष ठेवून आहोत त्याच्यावर. आखरी त्या निर्णयाच्या बद्दल देशभरामध्ये मागच्या काळात जे काही निर्णय दिला गेला सुरत कोर्टाने, त्याच्यामध्ये देशभरामध्येच प्रतिक्रिया आली. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडायला लागलेला आहे. कारण की व्यक्तिविशेषला उल्लेख न करता राहुलजींनी सांगितलं होतं की नीरव मोदी, ललित मोदी असेच हे मोदी आडनावाच्या लोकच का भ्रष्टाचार करतात अशा पद्धतीचा उल्लेख राहुल गांधीजींनी केला होता. तो कर्नाटकमध्ये केला होता. पण त्याचा गुन्हा दाखल होतो
सुरतमध्ये आणि सुरतेचा कोर्ट त्याबद्दलचं कारवाई करतो. हे कुठल्याही न्यायव्यवस्थेमध्ये असं बसत नाही. पण ठीक आहे, आज न्यायव्यवस्थेबद्दलचाही प्रश्न लोकांच्या मनात एक मोठं संभ्रम न्यायव्यवस्थेच्या बद्दलचं निर्माण झालेलं आहे. आज आम्ही निकालाकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. आम्हाला अपेक्षित आहे की राहुल गांधीजींनी असं कुठलंही चुकीचं केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे माननीय कोर्ट राहुल गांधींजींना न्याय देईल अशी आमची काँग्रेस जनांची मानसिकता आहे आणि आम्ही न्यायव्यवस्थेकडे लक्ष ठेवू ना. विरोधात लागला तर काय परिणाम असणार? बघा, स्वाभाविक आहे की जिथं हे डाकू लोक सत्तेमध्ये मजा करतात आहेत. आपण पाहतोय की रोज भरती कशी केली जाते आहे. काही तर लोकांनी बॅनर बनवलेले आहेत आजकाल. त्या बॅनरमध्ये तर खरं तर गंमत वाटण्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये या अशा पद्धतीचं बॅनर तयार केलेले आहे. कशी भरती केली गेलेली आहे देशभरामध्ये, हे अशा पद्धतीचं बॅनर आता सोशल मीडियावर फिरायला लागलेलं आहे. तर खरं तर राहुल गांधी तर या देशाच्या एकात्मतेसाठी लढणारा व्यक्तिमत्व आहे. देशाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतात आहे. कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी एक मोठी पदयात्रा त्यांनी केली आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून या देशाच्या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम राहुल गांधीजींनी केलं. आणि अशा निरपराध माणसाला चुकीचे गुन्हे दाखल करून खोट्या आरोप लावून या पद्धतीनं सरकारच्या दबावानं त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. तर त्याचा स्वाभाविक आहे की लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचं राग निर्माण होणं या व्यवस्थेच्या बद्दल, आणि स्वाभाविक आहे की लोकांमध्ये रोष वाढेल. शिवराज चव्हाणचा फोटो आहे त्यात. काही दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल होत होता की एका आदिवासी मुलावरती लघुशंका केल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप व्हायला लागले. त्याचे पाय दुखले जातात. राहुल गांधीजींनी त्याची दखल घेतली. राहुल गांधीजींनी आदिवासीवर होणाऱ्या अन्यायाच्या बद्दलचा आवाज उचलला आणि ती लाज मध्य प्रदेशच्या भाजपच्या सरकारला वाटली. भाजपच्याच आमदाराच्या जवळच्या माणसांनी एका आदिवासीच्या व्यक्तीवर लघुशंका केली. हे तर सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून देशाने जगाने पाहिलं. किती नालायकगिरीवर BJP आलं हे पण त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून राहुलजींनी त्याच्यावर काल आवाज उचलला आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांना थोडी लाज वाटली. आणि म्हणून एक निवडणुकीच्या तोंडावर उद्या आदिवासी बहुजन आमच्या विरोधात जाईल आणि म्हणून ती एक दिखावा पण त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. जे लोक आदिवासीच्या तोंडातला घास हिसकतात, शेड्यूल कास्ट, आदिवासी, OBC, भटक्या विमुक्त जातीच्या तोंडातला घास हिसकून त्यांना उपाशी मारतात, त्यांच्या शिक्षणापासून त्यांना वंचित करतात आहेत, त्यांच्या नोकऱ्यापासून वंचित करतात आहेत. त्या भाजपला आता आदिवासीचे पाय धुवायला वाटतं आहे. त्या दिवशी लोकसभेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी देशाच्या राष्ट्रपतीची आठवण ज्या भाजपला नाही झाली, तर त्यांनी हे नकली प्रेम दाखवण्यापेक्षा आदिवासींना त्यांच्या न्यायिक हक्क जे संविधानिक बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेले आहेत ते मिळवून दिलेत आणि त्यांना पूर्ण अधिकार दिला, तर आम्हाला वाटतं की खऱ्या अर्थानं BJPमध्ये थोडी सुधारणा आहे. आता तर काहीच सुधारणा नाही. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता संजय राऊत निवडतो काय वाटतं? शेड्यूल 10 प्रमाणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमवर कारवाई होणं त्याला काहीच लपलेलं नाही. 10 ऑगस्टला पर्यंत माननीय विधानसभा अध्यक्षाला निर्णय द्यावा लागणार आहे आणि 10च्या नंतर निर्णय नाही दिला तर सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये स्वतःच निर्णय देतील. आणि त्याच्यामुळे अपात्रता झाली तर आपोआप त्यांना राजीनामा द्यावा, म्हणजे ते अपात्र झाली की त्यांचा राजीनामा नाही ते घरीच जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत म्हणतात त्या चुकीचं काहीच नाही. तर निवडणूक आयोग म्हणतात की येणाऱ्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याबद्दल तुमचं काय? मोदी हे मुमकिन आहे, केव्हाही काही होऊ शकतं. उन्हाळ्यात पावसाळा पडतो, उन्हाळ्यात गार पडते. मोदी हे तो मुमकिन आहे.
त्यामुळे निवडणुका केव्हाही लागू शकतात, नाही तर लागणारही नाही. आत्ता 1.5 वर्ष झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्याच नाही. महानगरपालिका आता ठाण्यात, आपण ठाण्यातली हालचाल काय बघा, सगळ्या नाल्या बुजलेल्या आहेत, चिखल रस्त्यावर पडलेला आहे, घरावर लोकांच्या ते झाडं पडतात आहेत, त्याच्यामुळे लोकांचं काय नुकसान होतं ते आपण पाहतोच आहे. प्रशासक आणि सरकार आणि कशी मलाई खाल्ली चालली, कशी लूट चालली महानगरपालिकेमधून, मग पेंटिंगच्या नावानं असेल की साफसफाईच्या नावानं असेल की रस्ते बनवण्याच्या नावानं असेल, ते गड्डे तर गड्डेच दिसतात. मग पैसे गेले कुठं? तर ही जी काही लोकशाही न मानणारी व्यवस्था जे महाराष्ट्रामध्ये आहे, राज्यातलं सरकार आहे, आता 3 तिघाडा सरकार आहे. आता पहिले ईडी सरकार होतं, आता 3 तिघाडा सरकार आलं आणि त्याच्यामुळे या सरकारला निवडणुका पाहिजे की नाही पाहिजे, आता निवडणूक आयोगाला पाहिजे, पण यांना पाहिजे की नाही पाहिजे हा एक प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका लागल्या त्याचे स्वागतच करू. राहुल गांधींचं अपील कोर्टाने आता फेटाळलेलं आहे, त्यामुळे खासदारकी जाण्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे कोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाची जाण्यात मुभा दिली त्यांना. राहुल गांधी अपील फेटाळलंय, सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा दिली. ठीक आहे ना, त्यांना आम्ही तुम्हाला मगाशीच सांगितलं की अपील फेटाळलं असेल, कारण की राहुलजींनी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं होतं की मी कुठल्या याच्यावर ते वाक्य बोललेलं होतं. तरी माननीय न्यायालय ना त्यांनी त्यांचं अपील आणि त्यांना दिलेली ती शिक्षा आहे ती कायम ठेवली असेल. तर खरं तर न्यायव्यवस्थेबद्दल बोलता येत नाही, पण न्यायव्यवस्थेवर मोदी सरकारचा दबाव आहे हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आम्ही मोदी सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला आणि विशेष करून न्यायव्यवस्थेलाही आम्ही सांगू की या देशामध्ये सगळ्यांसाठी कायदा समान आहे, पण तुम्ही एकतर्फा या मोदी सरकारच्या दबावामध्ये येऊन अगर न्यायव्यवस्था या पद्धतीच्या कारवाया करत असेल तर निश्चितपणे लोकशाही पद्धतीनं काँग्रेस पक्ष देशभरामध्ये आंदोलन करेल. सुप्रीम कोर्टात मुभा देण्यात आली, काय वाटतं सुप्रीम कोर्ट देखील निकाल जाऊ ना, आम्ही न्यायव्यवस्थेचे दरवाजे खटखटू, आम्ही मान्य सुप्रीम कोर्टातही जाऊ, न्यायव्यवस्थेचे आम्ही दरवाजे खटखटू, पण आम्ही आमच्या भूमिकेमध्ये स्पष्ट राहू. आम्ही राहुलजींनी नीरव मोदी चोर नसतील, डाकू नसतील तर त्यांनी ते मान्य करावं, नाही आहे तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. ललित मोदीचा प्रश्न आहे, त्यांनी देशातल्या जनतेचे पैसे घेऊन पाहिलेले आहेत, त्यांना पकडून का आणत नाही? त्या मोदीचं एवढं प्रेम का? आम्ही नरेंद्र मोदीबद्दल नाही बोलत आहोत. नीरव मोदी ललित मोदीबद्दलचं उत्तर का देत नाही? का चूप बसतो नरेंद्र मोदी? याचं उत्तर त्यांनी द्यावं. राहुल गांधीजी त्यांना हे प्रश्न विचारणार होते, अदानी आणि तुमचं नातं काय? ललित मोदी नीरव मोदीचं तुमचं नातं काय? तुम्ही सगळे पैसे त्यांना देशाच्या जनतेचे लुटून देतात, म्हणून त्यांचं भीतीपोटी त्यांची खासदारकी त्या ठिकाणी रद्द करण्यासाठी या पद्धतीचा गुन्हा दाखल करून माननीय कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर 2 वर्षाची त्यांना सजा सुनावण्याचं काम झालं आणि त्याच्या आधारावर त्यांची लोकसभा सदस्यत्व काढण्याचं काम केलं. हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला कलंक लावण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे, भाजप करते आहे आणि हे आता देशाच्या जनतेला कळायला लागलेलं आहे. लोकशाहीमध्ये अधिकार हिसकावून घेत आहेत. बिलकुल लोकशाहीचा अधिकार ज्या जनतेने राहुल गांधीजींना निवडून दिलं त्यांचा अपमान आहे. सर हिंदी बता दीजिए सर, आज कार्यकर्ताओं के साथ बैठक है, कितने कार्यकर्ता शामिल और क्या करना चाहेंगे? मैडम आज हमारे 39 सेल जो है विविध स्तर के लोगों को कांग्रेस पार्टी में उनको समावेश करने की व्यवस्था हमने बनाई है, उन घटकों को न्याय देने की व्यवस्था हमने बनाई है और ऐसे 39 हमारी जो विविध सेल है उनके प्रदेश के पदाधिकारी और हर जिले के अध्यक्ष उनका आज वर्कशॉप यहाँ पे हमने रखा है और उसके आधार पर आज दिन भर वर्कशॉप चलेगी। सर मुख्यमंत्री लगातार कह रहे थे कि हमें फंड नहीं मिला जा रहा था, जिसके चलते वो शिवसेना से बाहर गिरे थे, अब उसी के साथ वापस जो है सत्ता में वापस आ गए, आपकी क्या राय उसके ऊपर? देखो, महाराष्ट्र की लोकतांत्रिक व्यवस्था को कलंक लगाने का काम नरेंद्र मोदी की सरकार
केंद्रीय तपास यंत्रणा के माध्यम से कर रहे हैं। अब ये स्पष्ट हो चुका है और जनता के मूल जो इशू है, महंगाई है, बेरोजगारी है और किसान के इशू है, गरीबों के इशू है, उसको डाइवर्ट करने के लिए इस तरह का खेल खेला जा रहा है। सर अजीत पवार ऐसा भी कह रहे थे कि कांग्रेस की जो जगह है वो भी हमको मिलेगी, अपने भाषण के दौरान ऐसा कहा। अरे भाई, उनने सब जगह लेके लड़ो ना, बीजेपी को मत दो, अच्छा ही तो है हमको। लोकतंत्र में जब इलेक्शन हो गए तब पता चलेगा ना लोग किसके साथ है, काँग्रेस के साथ है। नीलम गोरे आता शिंदे गटात जाणार आहे अशा सूत्रांची माहिती येते, त्यावर काय नाही मला त्याच्यावर काय सर कल दिल्ली में जिस तरीके से बैठक हुई उस दौरान राहुल गांधी भी मौजूद थे, शरद पवार के साथ बैठक हुई है, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक थी, उसके दौरान फिर एक बार जो है शरद पवार जी को जो है अध्यक्ष के रूप में चुना गया है, आपकी क्या है उसके ऊपर? देखो, राष्ट्रवादी का अंतर्गत प्रश्न है उनका, अभी जो ये चल रहा है वो चुनाव आयोग में उनकी दोनों की अपील है। अब चुनाव आयोग क्या रिजल्ट देता है उसके ऊपर ध्यान। सर मणिपुर एकमात्र ऐसा राज्य था जहाँ पे हिंसा भड़की हुई है, राहुल गांधी एकमात्र ऐसे नेता है जो वहाँ पे गए, एसपीजी कमांडो लगातार कह रहे थे कि सर आपकी जान को खतरा है, आप मत जाइए वहाँ पे, लेकिन फिर भी राहुल गांधी वहाँ पहुंचे और लोगों के बीच में जाकर उनके जो है जो उनकी तकलीफ थी उसको जानने की कोशिश की। राहुल गांधी जी ये देश की जनता को जोड़ के रखना चाहते हैं, देश की हर राज्य को जोड़ के रखना चाहते हैं। देश के प्रधानमंत्री मणिपुर के बारे में कोई चर्चा नहीं करते, उनके बारे में चर्चा भी नहीं करते, वो ना वहाँ गए भी हैं। मणिपुर आज जल रहा है, हिंदुस्तान का एक हिस्सा जल रहा है। जैसे इंसान के शरीर जो होता है वैसा ही हमारे भारत का एक हिस्सा मणिपुर है और उसके आधार पर देश के प्रधानमंत्री को इसकी चिंता नहीं होगी तो देश के प्रधानमंत्री इस देश की प्रधानमंत्री पद पर बैठकर अगर एक हिस्से जल रहा है तो उसकी चिंता उनके मन में नहीं होगी, तो ये देश का दुर्भाग्य है। देश की लोकशाही तांत्रिक व्यवस्था का ये बहुत बड़ा नुकसान है और इसलिए अब देश की जनता सोचने लगी है कि ये इस तरह के प्रधानमंत्री को हमने बहुमत की सरकार दी और उसका ही गलत फायदा लेकर आज केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग लेकर इस देश को बेचकर देश चला रहे हैं और देश की जनता अब जागरूक हो चुकी है। सत्ताधारी ऐसा भी कह रहे हैं कि कांग्रेस के बहुत सारे विधायक जो हमारे संपर्क में जल्द उन भी हमारे साथ शामिल होंगे। वो चोर पार्टी है, अभी शिवसेना के लोग चोर है, अभी राष्ट्रवादी के चोर है, अब कांग्रेस के, लेकिन कांग्रेस का कोई नहीं जाएगा। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।